Namaskar, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. We are discussing today, आज आपण बघतोय सुलभ भारती इयत्ता 6वी SSC बोर्ड या पुस्तकातला एक छान सारखा धडा, एक छान सारखी कवितेचे कवी आहेत अय्यूब पठाण लोहगावकर. कवितेचे कवी जे आहेत लक्षात ठेवा हा, अय्यूब पठाण लोहगावकर. तर ही कविता त्यांनी जी लिहिली आहे ती रखरखतं जे ऊन असतं त्या उन्हाच्या संदर्भामधली ही कविता आहे. ऊन अतिशय रखरखीत आहे, त्याच्या झळा अंगावर येतात, त्याची गरमी अंगावर येते, त्याची हीट आपल्याला सहन होत नाही आहे. ही जी हीट आहे, ही जी गरमी आहे, ही जी काहिली आहे, ही जी गरम हवा आहे, ही गरम हवा त्यांना ती सहन होत नाही आहे आणि त्याच्यासाठी त्याच्याबद्दलची त्यांनी ही कविता केलेली दिसतीये. तर आपण ही कविता बघूया. पाणपोई, काय नाव कवितेचं? पाणपोई. पाणपोईचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? पाणपोई म्हणजे वाटसरू जेव्हा जात असतात, जेव्हा रस्त्यावरनं काही लोक जात असतात, गरम हवेमध्ये तहान लागते त्यांना आणि अशा तहानेच्या वेळेला त्यांना पाणी हवं असतं. पण काय होतं, पाणी त्यांच्याजवळ असतंच असं नाही. तर त्यासाठी काय करतात, गावातली लोक एकत्र येऊन एका छानशा गर्द झाडाच्या खाली एक असा माठ ठेवतात किंवा हंडा ठेवतात किंवा पीप ठेवतात आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतात. त्याच्याजवळ ग्लासेस ठेवलेले असतात आणि लोक काय करतात, जाता येता गरम हवा वाटली, पाणी प्यावंसारखं वाटलं, पटकन तिथे येतात, 4 घोट पितात आणि पुढे जातात. तर ह्याला पाणपोई म्हणतात. ही केलेली पाण्याची सोय आहे. पाणी मिळावं लोकांना, वाटसरूंना, पांथस्ताना किंवा जेव्हा लोक रस्त्यावरून जात असतात त्यांना, तर तिथे पाणी मिळावं. अशा विशेष करून छोट्या गावामध्ये अशा पाणपोया सर्रास दिसतात आणि त्या पाण्याची त्या पाण्याबद्दलची, त्या गरमीबद्दलची त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. म्हणून या कवितेचं नाव त्यांनी पाणपोई असं दिलंय. काय नाव आहे? पाणपोई. पाणपोई. आपण आता ही कविता बघूया. उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही, सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाळी झळाई, आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई, वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई. आता इथे बघा, उन्हात घामे जुनी, ऊन अतिशय असलं की काय होतं, अंगाची लाही लाही होती. लाही लाही म्हणजे अतिशय गरम होतं. जेव्हा तुम्ही रस्त्यावरून अगदी भर उन्हामध्ये जेव्हा रस्त्यावरून जातो आपण, त्यावेळेला समोरून असा रस्त्यावरनं गरम गरम हवा येत असते आणि त्यांना आपल्याला काय होतं, नको होतं आणि ती लाही लाही जी गरम गरम होतं ते त्याला अतिशय हॉट असतं. आणि हा जो त्याचा हॉट जो झोत असतो, गरम जो झोत असतो, तो आपल्याला त्रास देतो आणि त्याला लाही लाही असा शब्द वापरलेला आहे. उन्हात घामे जुनी अंगाची होती या लाही लाही. अंगाची काय होतीये? लाही लाही होतीये, गरम गरम होतोय अंग, इतकं गरम होतोय की ते नको होतंय. सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई. जे ऊन येतं ना, त्याच्या ज्या झळा असतात ना, असं गरम वारं अंगावर जे येतं ना, ते आपल्याला जे नको होतं ना, त्याचं इथं कवीनं वर्णन केलेलं आहे. सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई, आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई. जेव्हा असं गरम गरम होतं ना, तेव्हा कुठंतरी छान थंड आपल्याला काहीतरी हवं असं वाटायला लागतं आणि ते कवीला इथे आठवतंय. आठवते
दग्ध उन्हातली, दग्ध म्हणजे खूप गरम, व्हेरी हॉट, दग्ध उन्हातली थंडगार सराई. थंडगार म्हणजे अत्यंत छान थंड अशी सराई. सराई याचा अर्थ रस्त्यावरून जात असताना खूप गरम होत असेल तर एके ठिकाणी थांबायची व्यवस्था पूर्वी केली जात असेल, तर त्या ठिकाणी लोकांना थांबता यावं, थोडीशी विश्रांती घेता यावी. उन्हाची जी तगमग आहे, जी गरम हवा आहे, ज्या झळा येतात आणि जी लाही लाही होती, त्याच्यातून थोडीशी सुटका व्हावी यासाठी तिथे ती सराई असे. सराई म्हणजे एक अशी जागा असते की ज्या ठिकाणी लोक थांबू शकतात. तिथे थोडा वेळ थांबायचं, उष्णता, अंगाची उष्णता लाही लाही कमी झाली की तिथून पुढच्या प्रवासाला जायचं. तर वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई. त्यांना काय काय आठवतंय बघा. आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई. त्यांना आठवतीये थंडगार सराई, जी जागा ज्या ठिकाणी लोक थांबू शकतात, अशी ती जागा त्यांना आठवते आहे. आणि काय आठवतंय त्यांना? वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई. आता वटवृक्ष म्हणजे तुम्हाला माहिती असणारच असं मला वाटतंय. वटवृक्ष म्हणजे काय? बॅनियन ट्री. बॅनियन ट्रीला काय असतं? खूप गर्द सावली असते, खूप छान थंडगार असतं बॅनियन ट्रीच्या खाली. आणि ही जी वटवृक्ष असतं की वडाचं जे झाड असतं, त्या वडाच्या झाडाखाली अनेक वेळेला असा एक कट्टा तयार केलेला असतो आणि त्या कट्ट्यावरती शांतपणे लोक तिथे थंडगार सावलीसाठी थांबतात. त्या सावलीत थाटलेली पाणपोई. आता थाटलेली म्हणजे काय? थोडीशी डेकोरेट केलेली. ज्या ठिकाणी ओळीनं असे ते हंडे ठेवलेले असतात त्याला तिथे काय म्हणतात बरं? थोडंफार आपण त्याला एस्टॅब्लिश म्हणू शकतो. एस्टॅब्लिश्ड पाणपोई ही तिथे थाटलेली आहे, तिथे ठेवलेली आहे तिथे अंडे. आणि तिथे थोडंफार डेकोरेट केलेलं असतं. थोडंफार मी कशासाठी म्हणते तर ते जे हंडे असतात त्याला लाल फडक्याने किंवा कुठल्या तरी सुती कपड्याने त्याला गुंडाळलेलं असतं आणि त्या ठिकाणी ग्लासेस ठेवलेले असतात, त्याला ते गुंडाळलेलं असतं. ओळीने 2-3 असे ते मोठे हंडे असतात. विशेष करून ते हंडे मातीचे असतात आणि ते मातीचे हंडे पाणी जास्त जास्त गार करतात आणि ते थंडगार पाणी त्याच्याभोवती जर कापड गुंडाळलं तर ते अधिक गार होतं. मग रस्त्यावरून आलेल्या लोकांना थंडगार छान पाणी मिळावं अशी तिथे व्यवस्था असते. तर हे थोडंसं डेकोरेट केलेलं, थोडं एस्टॅब्लिश केलेलं अशी ती जागा असते. मी डेकोरेट केलं हे याच्यासाठी म्हटलं की तिथे ग्लासेस ठेवणं, तिथे त्याला फडकं गुंडाळून ठेवणं, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवणं, ते असं थोड्याशा उंच चौथऱ्यावरती ठेवणं आणि लोकांना दिसेल असं ठेवणं, याला थोडंसं आपण डेकोरेट असं म्हणू शकतो किंवा मग त्याला एस्टॅब्लिश्ड म्हणू शकतो. तर अशा ठिकाणी ती पाणपोई आहे. तर ही पाणपोई कवीला आठवतीये बरं का. त्यांना सराई आठवते आहे आणि ही पाणपोई आठवते की ज्या ठिकाणी थंडगार पाणी मिळेल, थंडगार सावली मिळेल आणि सराईमध्ये त्यांना थांबायसाठी जागा मिळेल, अशीही त्यांना आठवण येते आहे. पुढे बघूया. रखरख त्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा, जाई या उंच अंबरा, थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा. आता इथे बघा त्यांना कशा कशाची आठवण येते बघा बरं. रखरख त्या उन्हात. रखरख ऊन म्हणजे खूप गरम ऊन. जेव्हा अगदी एप्रिल मे मध्ये खूप गरम ऊन असतं ना आपल्याकडे, तर तिथे त्याला रखरखतं म्हणजे तिथे फार गरम होतं, रखरखणं होतं, डोळ्याला नको होतं, डोक्याला गरम नको होतं, सबंध अंगाला लाही लाही होत असते. त्या रखरख त्या उन्हात सुटतो अवखळ वारा. थोडासा नॉटी असतो बरं का हा वारा. तो एकदम पटकन येतो, असा एकदम अशी झोत येते
आणि मग काय होतं, उन्हामध्ये काय असतं, सगळं सगळं जे वातावरण असतं ते कोरडं झालेलं असतं. ते आणि कोरडं झाल्यामुळं काय होतं, वारा आला की धूळ ही कोरडी असते, ती धूळ उडते. तिथं पालापाचोळा जो असतो तोही कोरडा असतो, तोही उडायला लागतो. तर इथं त्यांना त्याची आठवण येते. धुळी संगे, धूळ म्हणजे डस्ट. डस्ट जेव्हा असते ती ड्राय झालेली असते, त्यावेळी वारा आला की ती डस्ट अशी आकाशामध्ये उडते आणि ती उडल्यानंतर त्याच्याबरोबर पालापाचोळा पण उडतो. पण तुम्ही बघा, तो उंच अंबरात जातो. अंबरात वारा त्या पालापाचोळ्याला आणि धुळीला वरती घेऊन जातो. अंबरात म्हणजे कुठे? आकाशात. इन द स्काय, हाय इन द स्काय, नॉट व्हेरी हाय, परंतु तिथे असा तो आकाशामध्ये, अंबरामध्ये, आकाशामध्ये तो वारा त्यांना वरती घेऊन जातो. तर इथे वाऱ्याला पण काय म्हटलंय बघा, अवखळ वारा म्हटलंय. तो अवखळ काय आहे, नॉटी काय आहे तो, तर तो आपल्याबरोबर धूळ आणि पालापाचोळा वरती उडवत नेतो, दंगा करतो. तो नॉटी आहे. तो नॉटी याच्यासाठी आहे की तो आपल्याबरोबर वाऱ्याला आणि त्या पाल्यापाचोळ्याला सुद्धा खेळवतोय तिथे, म्हणून तो नॉटी आहे. नॉटी आहे, अवखळ आहे. तो अवखळ असल्या कारणानं वारा तो त्या पाल्यापाचोळेला आपल्या बरोबर वरती घेऊन जातो, त्याच्याशी दंगा करतो, त्याच्याशी नॉटी झालेला आहे तो, असा तो वारा आहे. पुढे बघा, थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा. थकलेल्या वाटसरूला, उन्हामध्ये आपण जेव्हा जास्त हिंडतो किंवा जास्त फिरतो त्यावेळेला काय होतं, उन्हामुळं आपल्याला थोडंसं थकल्यासारखं होतं. पाणी कमी प्यालेलं असतं किंवा पाणी जे असतं, जे प्यालेलं असतं ते इव्हॅपोरेट होऊन बाहेर निघून गेलेलं असतं. त्यामुळे शरीरात उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता जास्त असते. तर हे जेव्हा कमी प्यालं जातं त्यावेळेला वाटसरूला म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या माणसाला काय होतं, थकवा येतो. थकलेल्या वाटसरूला, वाटसरू म्हणजे वाटेतून जाणारा मनुष्य, रस्त्यातून जाणारा मनुष्य, प्रवास करणारा, चालत, विशेष करून चालत प्रवास करणारा मनुष्य. ग्लानी येते गरागरा, ग्लानी म्हणजे त्याला असं थकल्यासारखं होतं आणि थोडंसं चक्कर आल्यासारखी होते. आणि ग्लानी येते गरागरा, तर त्यावेळेला काय होतं, थोडंसं आपलं डोकं असं गोल 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 हलण्यासारखं होतं आणि चक्कर येते. तर अशा वेळेला काय होतं, पाणी कमी प्यालेलं असतं किंवा अंगातली कित्येक वेळेला थोडीफार अन्नरस आपल्या अंगातला कमी झालेला असतो. थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते गरागरा. ग्लानी कशी येते, कवीनं वर्णन केलंय, गरागरा अशी त्याला ग्लानी येते. ग्लानी म्हणजे थोडीशी फेंट आल्यासारखं होतं. तर ही फेंट कशी येते, तर थोडंसं सबंध आपल्या भोवती फिरल्यासारखं होतं, म्हणून कवी म्हणतो ही ग्लानी गरागरा आहे. तर ही थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा. यावेळेला काय करतो तो वाटसरू, तो चालत जाणारा मनुष्य जो असतो तो काय करतो, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे. कशाचं महत्व कळतं त्याला, पाण्याचा घोट जेव्हा पितो, खरा घोट जेव्हा तो पितो किंवा त्यावेळेला त्याला ते महत्व खरेपणानं कळतं. पाण्याचं, कशाचं महत्व कळतं, पाण्याचं महत्व. पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा. आता पुढे बघूया. महत्व याचा अर्थ इम्पॉर्टन्स. तुमच्या लक्षात आलंच असेल की पाण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा विशेष करून उन्हाळ्यामध्ये पाण्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे सगळ्यात या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. आता पुढे बघू. या दिवसात
चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान, पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण, रंक असो वा राव हे पाणी पितात सारेजण. उन्हाळ्यामध्ये पाण्याची, आत्ताच मी म्हटलं ना, पाण्याची आवश्यकता उन्हाळ्यामध्ये अधिक असते. कारण काय होतं, इव्हॅपोरेशन होतं, पाणी आपल्या अंगातनं निघून जातं. त्यावेळेला त्या पाण्याची जेव्हा भरपाई होते त्यावेळेलाच आपल्याला व्यवस्थित शांत वाटतं किंवा पाण्याची कमतरता वाटत नाही. तर इथे काय बघा, या दिवसात चोहीकडे, सगळीकडे कडक ऊन असतं. खूप खूप कडक ऊन असतं, खूप जास्ती ऊन असतं की ज्याचा आपल्याला त्रास होतो. ऊन थोडंसं असलं किंवा थंडीतलं जेव्हा ऊन असतं ते आपल्याला प्लेझंट असतं, पण उन्हाळ्यातलं ऊन कसं असतं, ते प्लेझंट असत नाही. ते कडक कडक असल्या कारणानं ते आपल्याला नको वाटतं. सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान, थर्स्टी. सगळी माणसं कशी होतात त्यावेळेला, थर्स्टी होतात. त्यांना पाणी प्यावंसारखं वाटतं. कारण पाण्याची जेव्हा आपल्या शरीरामध्ये कमतरता होते त्यावेळेला आपोआप शरीर आपल्याकडे पाणी मागत राहतं की आपल्याला तहान लागली आहे, तहान लागलेली आहे. कशामुळं, तर उन्हामुळं. अतिशय ऊन असतं, कडक ऊन असतं. इथे शब्द कडक असा वापरलेला आहे. या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी सारखी, परत परत तहान लागते. थोडं प्यालं, थोडं तासभर आणि पुन्हा तहान लागल्यासारखी वाटते आणि परत आपण पाणी पितो. सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान, खूप तहान लागते, सगळ्यांनाच लागते. आणि ही तहान, ह्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्यायलाच हवं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कदाचित कवीला उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर प्या हं असं सांगण्याची इच्छा या ठिकाणी दिसून येते. पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण. आता रांजण हा शब्द तुम्हाला मगाशीच मी त्याचा थोडासा उल्लेख केला होता. मोठे मोठे पाण्याचे जेव्हा मातीचे असे मोठ्या घागरी असतात, चांगल्या 3-3, 4-4 फुटी असतात आणि त्या पाण्याने भरून ठेवतात आणि मातीच्या असतात, त्यालाच रांजण म्हटलं जातं. आणि हे रांजण पाण्याने भरून ठेवतात, त्याला फडकी गुंडाळतात आणि त्याच्यावरती एक झाकण असतं, जे शेजारी त्याच्याबरोबर भांडी ठेवलेली असतात आणि त्याच्याबरोबर कित्येक वेळेला पाणी काढून घ्यायसाठी एखादं भांडं ठेवलेलं असतं किंवा त्याला चावी असते, तोटी असते. तर ती आपण ऑन केली, त्याचं टॅप ऑन केलं की त्याच्यातून आपल्याला पाणी मिळू शकतं. पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण, लार्ज क्ले पॉट, लार्ज क्ले पॉट. रांजण म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की लार्ज क्ले पॉट, मातीची मोठी भांडी. तुम्ही अनेक वेळेला बघितलं असेल रस्त्यानं जाताना, तुम्ही जेव्हा कुंड्या घेता किंवा कुठे कुंड्या तुम्हाला दिसतात रस्त्याच्या बाजूला, तर त्यांच्याकडे असे मोठे मोठे पॉट्स असतात आणि ते मातीचे पॉट्स असतात. त्याला एक छोटी चावी असते. ज्या वेळेला तुम्ही तिथे बघायला जाल तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ती मातीची पॉट्स जे आहेत ते पाण्यासाठी असतात. तर त्याला अशी जर मोठी असतील ना तर त्याला रांजण म्हणतात, छोटी असतील तर त्याला माठ म्हणतात. तर हे जे रांजण असतात ते रांजण उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय उपयुक्त असतात. एखाद्या झाडाखाली हे रांजण ठेवलेले असतात. रंक असो वा राव, रंक असो वा राव हे पाणी पितात सारेजण. आता इथे रंक आणि राव असे 2 शब्द आलेले आहेत. रंक असो वा राव, रंक म्हणजे गरीब आणि राव म्हणजे श्रीमंत. 2 विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथे मिळाले बरं का. रंकाचा विरुद्धार्थी काय, राव, आणि रावच्या विरुद्धार्थी काय होईल, रंक. हे पाणी पितात सारेजण. सगळ्यांनाच तहान लागते ना, उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच तहान लागते. कुणाकुणाला लागते, गरीब असो किंवा श्रीमंत असो. गरीब याच्या विरुद्ध श्रीमंत, रंक याच्या विरुद्ध राव.
तर तुम्हाला हे 4 शब्द एकंदर मिळाले. रंक ह्याला प्रतिशब्द पण मिळाला आणि राव ह्याला पण प्रतिशब्द मिळाला. सेम अर्थ, सिनॉनिम्स, समानार्थी असे तुम्हाला हे 4 शब्द मिळाले. हे पाणी पितात सारे जण, सगळे पाणी पितात. सगळे त्यांना उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना तहान लागते ना. पुढे बघूया. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात, भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. कवीला काय वाटतंय बघा. कवी इथे रांजणामधला, रांजणाचा शब्द बघितला. रांजण म्हणजे बिग क्ले पॉट. चांगला मोठा असतो, चांगला 3-4 फुटी उंच मोठा असा चांगला गोल छान उंच असतो आणि त्याला तोटी असते, किंवा तोटी जर नसेल तर पाणी घ्यायसाठी त्याच्याजवळ एक भांड ठेवलेलं असतं. झाकलेला लाल कपडा. आत्ताच मी म्हटलं ना, त्याला कापडानं गुंडाळून ठेवलेलं असतं या रांजणाला. आणि या लाल कपड्यामुळं काय होतं, रांजणातलं पाणी अजूनही थंड होतं. आधी मातीनं थंड होतंच, पण लाल कापडा गुंडाळला तर ते त्याहून अधिक थंड होतं. म्हणजे तुम्ही फ्रीजमधलं पाणी जेव्हा पिताना ते अति गार असतं, पण रांजणातलं पाणी अति गार नसतं, खूप थंड नसतं, ते प्लेझंट थंड असतं. छान वाटतं ते पाणी पिल्यानंतर. फार गार प्यायला लागलो आपण ना तर फार पाणी पिवत नाही. त्यामुळं आपण जर बेताचं थंड पाणी प्यालो ना तर उन्हाळ्यामध्ये पाणी पोटात जे जास्त जावं लागतं ना, ते ह्या मातीच्या किंवा क्लेच्या भांड्यातनं, क्लेच्या पॉटमधलं जे पाणी असतं ते गार थंड आपल्याला अधिक सुखकारक असतं. आपल्याला खूप छान वाटतं त्याने. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात. आता रांजण म्हणजे आपण बघितलंय. रांजण म्हणजे काय, मोठा मातीचा पॉट. भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. वी फील व्हेरी हॅपी वेन वी ड्रिंक. हे छान गार पाणी पिल्यानंतर आपल्याला काय वाटतं, खूप छान वाटतं, आनंद वाटतो, तृप्त वाटतं. वी फील व्हेरी हॅपी. भरपेट पाणी पिऊनी. भरपेट याचा अर्थ काय, भरपेट. भर म्हणजे पोट भरून, भरपेट म्हणजे पोट भरून. काय होतं, खूप तहान लागली ना की आपण खूप पाणी पितो आणि पोट भरून जातं. तर ह्या ठिकाणी कवीला हे आठवतं की जेव्हा आपण भरपूर पाणी पितो तेव्हा आपलं पोट भरून जातो आणि आपण म्हणतो ना, भरपेट पाणी प्यालो, भरपेट जेवण केलं. जेवण सुद्धा आपण जेव्हा खूप सुंदर जेवण असतं त्यावेळेला आपण अगदी मनसोक्त, मनापासून भरपूर जेवतो ना, तसं इथे कवीला सांगायचं आहे. भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. त्याच्या मनामध्ये, कवीच्या मनामध्ये काय वाटतं, तृप्त म्हणजे व्हेरी हॅपी. धन्य असो ज्याने थाटली ही पाणपवई उन्हात, पिऊन या पाणी दुवा देते सारे त्या सज्जनास. कोणीतरी सज्जन आहे बरं का, हे पाण्याची व्यवस्था करणारा. त्याला लक्षात आलं की रस्त्याने जाणाऱ्या लोकांना खूप तहान लागते, तर हा सज्जन काय करतो, तर तिथे पाण्याची व्यवस्था कशी होईल ह्याच्याकडे लक्ष देऊन तिथे पाण्याची व्यवस्था करतो. तर त्या धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात. धन्य असो म्हणजे त्याला हा कवी आशीर्वाद देतोय आणि म्हणतोय की त्यानं खूप चांगलं काम केलं आहे. तर हे चांगलं काम करण्यासाठी जेव्हा शाबासकी दिली जाते त्यावेळेला धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात. ही उन्हात थाटली आहे बरं का, ही उन्हात एस्टॅब्लिश केलेली आहे, उन्हात ही मांडलेली आहे, उन्हात ही डेकोरेट केलेली आहे की ज्या ठिकाणाहून लोकांना पाणी पिता येतं. आता ती डेकोरेट कशी केलेली आहे आपल्याला आताच बघितलं ना. लाल कपडा लावला आहे, त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे, त्याच्या बाजूला भांडी ठेवलेली आहेत पाणी प्यायसाठी, आणि त्याला लाल कापड गुंडाळून ठेवले, ओलं करून. ते ओलं करून ठेवावं लागतं बरं का. हे ओलं केलेलं कापड जे असतं ना, ते त्या ओलेपणामुळं आतमध्ये
थंड पाणी तयार करतं. ते पाण्याची जी उष्णता असते ती कमी करतं आणि ते थंड करतं. धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात, पिऊन या पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास. आता दुवा याचा अर्थ काय? आशीर्वाद. दुआ म्हणजे त्याचं कल्याण होऊ दे, त्याचं चांगलं होऊ दे, हे जे आहे ना, हे म्हणणं आहे ना, ह्याला दुआ म्हटलं आहे. तर दुआ म्हणजे काय? पिऊन या पाणी दुवा देती सारे त्या सज्जना. सज्जन म्हणजे व्हेरी गुड पर्सन, गुड पर्सन, व्हेरी वॉर्म हार्टेड पर्सन, असं सज्जनास म्हणता येईल आपल्याला. तर बघा बरं, धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात, पिऊन या पाणी दुवा देती सारे त्या सज्जना. सगळेजण दुवा देत आहेत. जो तिथं पाणी प्यायला येतो तो म्हणतो, अरे काय छान थंड पाणी ठेवले, बरं झालं बाबा, ज्याने ठेवलं त्यांना आमचे आशीर्वाद, त्यांना त्यांचं खूप चांगलं होऊ देत, त्यांचं खूप कल्याण होऊ देत, त्यांची खूप चांगली भरभराट होऊ देत, असे आशीर्वाद देणारे लोक तिथं पाणी पिऊन जातात आणि त्याला दुवा असं म्हटलं जातं. दुवा म्हणजे आशीर्वाद. दुवा म्हणजे आशीर्वाद. तर तुम्हाला ही कविता छान समजली असेल. आणि पाणपोई, पाण्याची व्यवस्था, आणि ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या बरं का, पाण्याचं महत्त्व पण इथे सांगितलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थित पिलं गेलं पाहिजे, हेही कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. परत परत पाणी आपण पितो, परत परत पाणी प्यालं पाहिजे. ऊन जेव्हा आपल्याला लागतं त्यावेळेला आपल्या अंगातनं पाणी इव्हॅपोरेट होत असतं, आपल्या अंगातून पाणी घामातून निघून जात असतं. तर घामाचा पण उल्लेख कवीनी पहिल्यांदा केला आहे की घामामुळे आपल्या अंगातलं पाणी निघून जातं, तर हे पाणी आपण प्यालं पाहिजे. आणि जर आपल्याला शक्य असेल तर एकत्र येऊन अशी पाणपोई करणं सुद्धा आपण इतरांचे आशीर्वाद घेऊ शकतो, असंही कवीला इथे सुचवायचं असं मला वाटतं. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली, माझं सांगणं तुम्हाला कसं वाटलं, जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.